हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये असं काही घडलंय जे ऐकून आणि जे पाहून तुमच्या कानांवर विश्वास नाही बसणार. आजपर्यंत ही मालिका सुरू झाल्यापासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय आणि तो क्षण म्हणजे दुष्यंतने चक्क कृष्णाचा बायको म्हणून स्वीकार केलाय आणि कृष्णाला बायकोचा दर्जा दिलाय. दुष्यंतने कुंकवाचा करंडा हातात घेतला, कृष्णाची माफी मागितली. तिला म्हणाला की कृष्णा, मी तुला बायकोचा दर्जा दिला नव्हता, पण मला आता जुनं सगळं विसरून जायचंय. आणि त्याने स्वतःच्या हाताने कृष्णाच्या भांगेत पुन्हा एकदा कुंकू भरलंय. त्यानंतर बाळजाबाईने जी सोन्याची चेन कृष्णाला दिली होती मंगळसूत्र म्हणून, दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात ती सोन्याची चेन घातलीये आणि मागे लग्नाचं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा सुरू होतं. म्हणजे दुष्यंतने पुन्हा एकदा मनाने स्वतःच्या इच्छेने कृष्णाशी लग्न केलंय आणि तिला बायको म्हणून स्वीकारलंय. तेव्हा कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तर दुष्यंतच्या डोळ्यात पहिल्यांदाच कृष्णासाठी प्रेम दिसलं होतं. बायको म्हणून कृष्णासाठी आदर दिसला होता, माया दिसली. तर मैत्रिणींनो, एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी आहे. हा तर सगळ्यात मोठा ट्विस्ट होता, पण त्याचबरोबर कृष्णाच्या वाढदिवसाची तयारी सुद्धा दुष्यंतने सुरू केली आहे आणि तो कृष्णाला एक खूप भारी सरप्राईज देणार आहे. मग नेमकं घडलंय तरी काय आणि आजच्या एपिसोडमध्ये अजून काय खास घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुष्यंत कृष्णाजवळ बसलेला असतो. तो कृष्णाला म्हणतो, 1 मिनिट थांब. तो जागेवरून उठतो आणि चक्क कुंकवाचा करंडा घेऊन येतो. हे पाहून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, मला आठवतंय लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख दिलं होतं. तुला म्हणालो होतो की कृष्णा, जरी आपलं लग्न झालेलं असलं तरी आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल. फक्त जगासाठी आपण नवरा बायको असू, परंतु या खोलीमध्ये आपल्या दोघांमध्ये काहीच होणार नाही. मी नवऱ्याचं प्रेम तुला देऊ शकणार नाही, बायकोचा कोणता हक्क तुला देऊ शकणार नाही. आपल्या दोघांमध्ये कोणताही संबंध नसेल. हे सगळं आठवून कृष्णा खूप दुःखी होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप वाईट वागलोय, पण परिस्थितीच तशी होती. मी मजबूर होतो. पण आता मला माझी चूक समजलीये. मला समजलंय की मी चुकलो होतो आणि मला आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जायच्यात. मला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्याला, आपल्या संसाराला नव्याने सुरुवात करायची आहे. हे ऐकून कृष्णाला खूप भारी वाटतं. आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंतच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा असतो. तो कृष्णासमोर हा कुंकवाचा करंडा पकडतो आणि चक्क कृष्णाच्या भांगेमध्ये हे कुंकू भरतो. जसं लग्नात नवरा मुलगा हा नवरी मुलीच्या भांगेत हे कुंकू भरत असतो आणि तिला आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देत असतो. नवरी मुलीसाठी, कोणत्याही स्त्रीसाठी हे कुंकू खूप महत्त्वाचं असतं. तिच्या सौभाग्याचं लेणं असतं आणि कृष्णाला हे सौभाग्याचं लेणं लग्नात मिळालं होतं, पण दुष्यंतने ते नाईलाजाने केलं होतं. त्यात त्याचं प्रेम नव्हतं. पण आता दुष्यंत हा खूप प्रेमाने कृष्णाच्या भांगेत पुन्हा एकदा कुंकू भरतो आणि तिचा बायको म्हणून स्वीकार करतो. खऱ्या अर्थाने कृष्णाला सौभाग्याचं लेणं मिळालेलं असतं, आपला नवरा मिळालेला असतो, तिचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. दुष्यंतच्या डोळ्यात सुद्धा अश्रू असतात. त्याच्या डोळ्यात आता एक प्रेम असतं, एक जाणीव असते की या कृष्णाने माझा जीव वाचवलाय, तिचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि आता तिच्यावर प्रेम करायचंय, तिला बायकोचं सुख द्यायचंय, बायकोचा दर्जा द्यायचा आहे. त्यामुळे दुष्यंत सुद्धा खुश असतो. त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या हातामध्ये बाळजाबाईने दिलेली जी सोन्याची चेन असते ती सोन्याची चेन घेतो आणि जसं लग्नामध्ये मुलगा हा मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो, तसंच दुष्यंत हा स्वतःच्या हाताने कृष्णाच्या गळ्यामध्ये ही सोन्याची चेन घालतो आणि बॅकग्राऊंडमध्ये लग्नामध्ये, लग्नाच्या विधींमध्ये जे मंत्र सुरू असतात, सदैव लग्नम, हे सुरू असतं. मैत्रिणींनो, एकूणच हा सीन खूप भारी आहे. यामध्ये कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांशी जास्त बोलत नाहीये. दुष्यंत हा कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहतीये, त्याच्या डोळ्यात पाहतीये. आज तिचं स्वप्न पूर्ण होतंय की दुष्यंतने बायको म्हणून माझा स्वीकार करावा, मला बायकोचा दर्जा द्यावा. ते स्वप्न तिचं पूर्ण होतंय.
तर दुष्यंत हा सुद्धा कृष्णाला बायको म्हणून स्वीकारतोय. तिच्या गळ्यात पुन्हा एकदा मंगळसूत्र घालतोय. हा सीन पाहताना तुमच्या अंगावर सुद्धा शहारे येतील, तुमच्या डोळ्यातही पाणी येईल एवढं मात्र नक्की. खूपच भारी सीन होता हा. दुष्यंत कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, त्यानंतर तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवतो आणि म्हणतो, कृष्णा सगळं विसरून जायचं आता. तो तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, आता तुझ्या डोळ्यात मला दुःखाश्रू नाही तर फक्त आनंदाश्रू हवेत, आणि अश्रू तर नकोयत. तुझ्या चेहऱ्यावर मला नेहमी स्माईल हवी आहे. कृष्णा स्माईल करते. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात आणि त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांकडे असे पाहतच राहतात. हा सीन खरंच कधीच संपू नये असं वाटत होतं, पण सीन संपतो आणि बाळाबाई फ्रेममध्ये येते. बाळाबाईने आपल्या अंगणामध्ये चक्क प्रसाद बनवण्याचा घाट घातलेला असतो. सगळी माणसं कामाला लावलेली असतात. बाळाबाई त्यांना म्हणते, अरे काय करताय, अजून तूप टाका ना. असा गावरान तुपात लोळलेला शिरा करायचा आहे. संपूर्ण गावातील मंदिरात 11-11 किलो शिरा पोहोचला पाहिजे. ही फळं पोहोचली पाहिजे. गावातील प्रत्येक घरामध्ये आपला प्रसाद गेलाच पाहिजे. काय छोटी मोठी गोष्ट झाली का माधव? माझा कुलदीपक मरणाच्या दारातून परत आलाय. मग संपूर्ण गावाला हे समजायला पाहिजे. संपूर्ण गावामध्ये आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे. माधव हो म्हणतो. बाळाबाई चांगलीच उत्साहात असते. दुष्यंतचा जीव वाचला म्हणून तिला आनंद झालेला असतो. तिने सुटकेचा निश्वास सोडलेला असतो. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, आई काय चाललंय? तर बाळाबाई म्हणते, तू येथे कशाला आलास? तुझ्या रूममध्ये आराम करायचा ना. तू सुद्धा अजून काय पूर्ण बरा झालेला नाहीये. तर दुष्यंत म्हणतो, आई मी ठणठणीत बरा झालोय, काळजी करण्याची गरज नाहीये. तर बाळाबाई म्हणते, तू तसं म्हणतोस पण तेवढ्यात दुष्यंतला कोणाचा तरी फोन येतो. दुष्यंत फोन उचलायला बाजूला जातो तर हा बंब्याचा फोन असतो. बंब्या म्हणतो, दाजी मी बंब्या बोलतोय. कृष्णाबद्दल समजलं. कृष्णा बरीच आहे ना? तिचा फोन पण लागत नाहीये. कृष्णाबद्दल तुम्ही काहीच का सांगत नाहीये? तर दुष्यंत म्हणतो, हो ती बरी आहे, आता शुद्धीवर आलीये, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, आउट ऑफ डेंजर आहे. हे ऐकून बंब्यालाही बरं वाटतं. तर बंब्या म्हणतो, ओ दाजी काल रात्री जेव्हा मला ही बातमी कळली ना तर मी खूप घाबरलो होतो. तुमच्या वाड्यावर कसं यायचं हाच प्रश्न पडला, पण आता ती सुखरूपे कळलं, बरं वाटलं. आणि पहा ना, आज तिचा वाढदिवस आहे आणि तिच्यावर किती मोठं संकट आलं होतं. हे ऐकून दुष्यंतला आश्चर्याचा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, आज कृष्णाचा बर्थडे? तर बंब्या सांगतो, हो आज तिचा हॅपी बर्थडे. दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, चल फोन ठेव, आणि तो फोन कट करतो. तर इकडे कृष्णा ही रूममध्ये तिचा फोन शोधत असते, पण तिला तिचा फोन कुठे सापडतच नाही. ती विचार करते, आत्तापर्यंत भक्ती आणि बंब्याला सगळं कळलं असेल, ते मला पुन्हा पुन्हा कॉल करत असतील, पण माझा फोनच सापडत नाहीये आणि या घरात कोणाच्याही लक्षात नाहीये. त्या दोघांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा फोन केला असेल, पण आज माझा बर्थडे हे कोणालाच लक्षात नसेल, कोणाला माहीतच नाहीये, तर या लोकांना काय अप्रूप असेल. दरवर्षी बंब्या आणि भक्तीच माझा वाढदिवस साजरा करतात, पण यावर्षी तोही साजरा व्हायचा नाही असा विचार करून कृष्णा खूप दुःखी होते. तर इकडे दुष्यंत हा बाळाबाई जवळ येतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. बाळाबाई विचारते, हा काय झालं, चेहरा एवढा का खुल्लाय? तर दुष्यंत सांगतो, अगं आई आज आपल्या कृष्णाचा वाढदिवस आहे. हे ऐकून बाळाबाईला आश्चर्याचा धक्का बसतो, पण तिचा चेहरा सुद्धा पडतो, कारण दुष्यंत हा कृष्णाच्या वाढदिवसामुळे एवढा खुश झालाय हे तिला काही आवडत नाही. दुष्यंत म्हणतो, आज कृष्णाचा वाढदिवस आहे, मग तिच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज तर करायला हवं, काहीतरी स्पेशल करायला हवं. बाळाबाई म्हणते, हो तर मग आता तिचा वाढदिवस आहे, मग काही सरप्राईज तर द्यायला हवं. आणि ती दुष्यंतला म्हणते, माझा मुलगा संसारात चांगलाच रमतोय वाटतं. दुष्यंत लाजतो. बाळाबाई म्हणते, जे काही करायचं ते जंगी करायचं, या सगळ्या लोकांना कामाला लावायचं आणि तू त्यांच्याकडून सगळं करून घ्यायचं. मला एक महत्वाची मीटिंग आहे, मी आणि दलपत भाऊजी जाऊन येतो. असं म्हणून बाळाबाई आणि दलपत तेथून निघून जातात. दुष्यंत विचार करतो, कृष्णाने माझा जीव वाचवलाय, स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. ती माझ्यावर किती प्रेम करते, मग तिचा वाढदिवस तर स्पेशल असायलाच हवा, काहीतरी सरप्राईज द्यायलाच हवं. आणि तो कृष्णाला बर्थडे सरप्राईज द्यायचा विचार करतो. इकडे कृष्णा ही रूममध्ये आरशासमोर उभी राहते आणि विचार करते, आज माझा वाढदिवस आहे, पण कोणाच्याच लक्षात नाहीये. आता मी स्वतःच्या तोंडाने कसं सांगू की माझा वाढदिवस आहे, साजरा करा. जाऊ दे कृष्णा, तसंही मी आता कोठे लहान राहिले वाढदिवस साजरा करायला. जेव्हा मी लहान होते आणि बा जिवंत होता, तो दरवर्षी माझा वाढदिवस साजरा करायचा.
बा गेल्यानंतर फक्त बंब्या आणि भक्तीनेच माझा वाढदिवस साजरा केला. आई आणि पूजीने तर कधी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही. जाऊ दे सोडा, आता कोण माझा वाढदिवस साजरा करणार आहे असा विचार करून कृष्णा ही बेडवर जाऊ लागते. पण तेवढ्यात तिला गरकी येते, चक्कर येते आणि ती खाली कोसळणार. तर दुष्यंत येतो आणि तो कृष्णाला सावरतो. दुष्यंत कृष्णावर चिडून म्हणतो, तुला सांगितलं होतं ना आराम करायला, पण धावपळीला सुरुवात केली. पाहिलं ना, चक्कर आली, आता खाली पडली असती, किती महागात पडलं असतं ते. असं म्हणून तो कृष्णाला बेडवर बसवतो आणि म्हणतो, गुपचूप आराम कर. तर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, कालपासून आरामच करतीये. मला आरामाची सवय नाहीये, मला कामाची सवय. मी काय करते, काम सुरू करते, म्हणजे मला एनर्जी येईल, पॉवर येईल, मग चक्कर नाही यायची. दुष्यंत म्हणतो, हे काय लॉजिक आहे तुझं? चक्कर येते आणि कामाला सुरुवात करते, एनर्जी येईल. उलट चक्कर येत असल्यावर आराम करायचा, चांगलं खायचं प्यायचं, म्हणजे एनर्जी येत असते. तिकडे गपचूप तोंड करून बस. कृष्णा विचारते, तिकडे कशाला? दुष्यंत म्हणतो, सांगितलेलं कळत नाही का? तिकडे तोंड करून बसायचं, मागे वळून नाही पाहायचं. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला भिंतीकडे पाहायला सांगतो आणि रूमच्या बाहेर पडतो आणि चक्क कृष्णासाठी बुके घेऊन येतो, पुष्पगुच्छ घेऊन येतो. हा पुष्पगुच्छ पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. तिला वाटतं की दुष्यंतला समजलंय की आज तिचा वाढदिवस आहे. दुष्यंत कृष्णाला हा पुष्पगुच्छ देतो, पण त्याला फुलांची ॲलर्जी असते, त्यामुळे त्याला चक्क शिंका येऊ लागतात. पण कृष्णासाठी त्याने ही फुलं आणलेली असतात. कृष्णा त्याला विचारते, दुष्यंत सरकारी फुलं कशांसाठी आणली? तर दुष्यंत म्हणतो, तू आता एवढ्या मोठ्या संकटातून वाचली, मग तुला फुलं तर द्यायलाच हवी ना. कृष्णाला वाटतं की दुष्यंतला माझा बड्डेला समजलंच नाहीये, त्यामुळे तिला दुःख होतं. तर दुष्यंतने तिच्यासाठी फुलं आणलं याचंही तिला बरं वाटतं. दुष्यंत मात्र शिंकाच घेत असतो. कृष्णा त्याला म्हणते, तुम्ही कशाला फुलं आणली? तुम्हाला तर फुलांचा वाद चालत नाही ना. कृष्णाला दुष्यंत म्हणतो, जाऊ दे, थोडंफार चालतं. कृष्णा ही फुलं मिळाल्यामुळे खुश असते. तेवढ्यात तिला स्वाती गाईचा आवाज येतो. कृष्णा विचारते, हे तर माझ्या स्वातीचा आवाज आहे. दुष्यंत म्हणतो, मग तुझ्यासाठी सरप्राईज आलंय. कृष्णा ही धावत पळत जाऊ लागते. तर दुष्यंत म्हणतो, तुला आत्ताच सांगितलं ना, चक्कर आली होती तुला, अशी धावपळ नाही करायची. आणि तो कृष्णाला प्रेमाने खाली घेऊन जातो. कृष्णा ही खाली येते. बंब्या हा स्वाती गाईला घेऊन आलेला असतो. स्वातीला पाहून कृष्णाला खूप आनंद होतो. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, स्वाती येथे कशी काय आली? तर बंब्या म्हणतो, हा कृष्णा तुझ्यासाठी सरप्राईज. पण कृष्णा विचारते, कसलं सरप्राईज? दुष्यंत बंब्यावर खूप चिडतो आणि त्याला इशारा करतो, एक फटका देईन, कृष्णाला काही सांगायचं नाही. बंब्या हसू लागतो आणि म्हणतो, मी कुठं काय म्हटलो सरप्राईज? सरप्राईज तर मला बोलता पण येत नाही, सरप्राईज वगैरे काही नाही. ते तुला बरं नव्हतं ना, म्हणून दुष्यंत सरकारांनी मला कॉल केला होता. म्हटले स्वाती गाईला घेऊन ये, कृष्णाला बरं वाटेल, म्हणून मी तिला घेऊन आलो. कृष्णाला स्वातीला भेटून खूप आनंद झालेला असतो. ती खूप खुश होते. त्याच वेळेस बाळाबाई घरी पोहोचते. तिने खूप फळं आणलेली असतात. ती कृष्णाला विचारते, कृष्णे, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना, खोलीच्या बाहेर निघायचं नाही, आराम करायचा. कृष्णा सांगते, मला भेटायला स्वाती आली होती ना, म्हणून मी खाली आले होते. बाळाबाई म्हणते, झाली ना आता भेट, मग जा गुपचूप रूममध्ये जायचं. औषध तर तू घेतलं नसेल, औषध घ्यायचं, आराम करायचा. पहा मी तुझ्यासाठी किती फळं आणलीत, ही फळं खायची आणि आराम करायचा. जा बरं रूममध्ये. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, काय ग स्वाते, कालपासून हा जो सिनेमा सुरू झाला ना, तो संपायचंच नाव नाही घेते. तुला माहितीये का या सिनेमाचं नाव काय आहे? सासूला आला सुनेचा पुळका. सगळेजण हसू लागतात. बाळाबाई सुद्धा हसते. तर आढळरावने बाळाबाईला टोमणा मारला म्हणून दुष्यंतला खूप राग येतो. आढळराव म्हणतात, खरंच सूर्य कुठून उगवलाय तेच समजत नाहीये. सासूबाईंना सुनेबद्दल एवढं प्रेम कुठून उफळून आलंय तेच कळत नाहीये. तर बाळाबाई म्हणते, अहो आपला सूर्य हा पूर्वेलाच उगवलाय आणि ज्या मुलीने माझ्या कुटुंबाचा, माझ्या आयुष्याचा सूर्याचा सूर्यास्त होण्यापासून वाचवला, तिच्याबद्दल प्रेम तर होणारच ना. आढळराव म्हणतात, जर असं असेल ना तर खूप भारी आहे आणि हे असंच चालत राहो. आणि कृष्णे, जोपर्यंत हा मायेचा झरा वाहतोय ना, तोपर्यंत खातिरदारी करून घे. कृष्णा हो म्हणते. बाळाबाई कृष्णाला म्हणते, तू येथेच थांबले का? जा लवकर रूममध्ये आणि आराम कर. कृष्णा तिच्या रूममध्ये जाते. दुष्यंत बंब्याला घराच्या बाहेर घेऊन जातो. आढळराव विचार करतात, या बाळाच्या तोंडातून जो मधाचा झरा वाहतोय ना, तो काही पचनी पडत नाहीये, नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. आढळराव स्वातीला विचारतात, तुझ्या तरी पचनी पडतोय का? स्वाती जोरात हंबरते. आढळराव हसू लागतात आणि म्हणतात,
तुझ्या पण प्रश्नी पडत नाहीये का? तर दुष्यंत हा बंब्याला घेऊन बाहेर येतो आणि त्याच्यावर खूप चिडतो. काय रे, तुला कळत नाही का? काय कृष्णासमोर सरप्राईज सरप्राईज म्हणत होता, सगळ्या सरप्राईजची वाट लावली असती. तर बंब्या म्हणतो, दाजी चुकून झालं ना, माफ करा. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आता सांग काय प्लॅन आहे. तर बंब्या म्हणतो, कसला प्लॅन? दुष्यंत चिडून म्हणतो, काय युजलेस माणूस आहे रे, मी तुला फोनवर सांगितलं होतं ना कृष्णाचा वाढदिवस आहे, तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे, सरप्राईज बद्दल विचार करू नये. तर बंब्या म्हणतो, मग आता स्वातीला आणलं हेच सरप्राईज झालं ना. दुष्यंत चिडून म्हणतो, एवढं छोटं सरप्राईज, काहीतरी मोठं सरप्राईज द्यायला पाहिजे. कृष्णाचा बर्थडे साधीसुधी गोष्ट आहे का? तर बंब्या सांगतो, आम्ही दरवर्षी तर मस्त शिरा बनवतो, असा गोल गोल करून केक सारखा प्लेटमध्ये ठेवतो आणि मग कापतो, खूप मजा येते. दुष्यंत म्हणतो, तसा बर्थडे नाही करायचा आहे, जंगी बर्थडे करायचा आहे, कृष्णाला स्पेशल वाटलं पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे. बंब्याला काही सुचत नाही. तेवढ्यात आढळराव तेथे येतात. आढळरावांना पाहून दुष्यंत तोंड फिरवून घेतो. आढळराव बंब्याला विचारतात, काय बंब्याराव, काय चाललंय? तर बंब्या सांगतो, थोरले सरकार, आज कृष्णाचा वाढदिवस आहे ना, तर दाजींनी मला बोलवलं होतं, तिचा वाढदिवस त्याला काहीतरी सरप्राईज द्यायचं असा त्यांचा प्लॅन आहे, पण आम्हाला दोघांना काहीच सुचत नाहीये. आढळरावांना खूप आनंद होतो. ते दुष्यंतकडे पाहतात आणि म्हणतात, बंब्या, आता लाडक्या बायकोला सरप्राईज द्यायचंय, मग तिच्या आवडीचं काहीतरी करायला पाहिजे ना, त्यात काय एवढा विचार करायचा? आता आपली कृष्णा ही मेहनती पोरगी आहे, शेतात रमते, मातीत रमते, मग मातीशी जुळून घ्यावं लागेल, मातीचं काहीतरी आवडेल असं सरप्राईज द्यावं लागेल तिला. आता मी तर एवढं सांगितलंय, बाकीची लोक समजदार आहे आणि तू सुद्धा समजून घे. असं म्हणून आढळराव हे दुष्यंतला इशारा करतात की कृष्णाला काहीतरी सरप्राईज द्यायचं असेल तर तिला आवडेल असं मातीशी जुळून घ्यावं लागेल, मातीचं सरप्राईज द्यावं लागेल. दुष्यंत हे सगळं ऐकतो आणि त्याला सुद्धा हे पटतं. आढळराव तेथून निघून जातात. कृष्णाला काय सरप्राईज द्यायचं हे दुष्यंतला सुचतं. तर मैत्रिणींनो, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मालिकेच्या सुरुवातीलाच, एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंतने कृष्णाला तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज दिलंय. तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण तिला दिलाय. कारण दुष्यंतशी लग्न होणं हेच कृष्णासाठी तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट होती. आजपर्यंत ती स्वतःला कम नशिबी समजत आली. तिच्या आईबापाने तिला असं सोडून दिलं, ती एकटी राहिली. मग भैरूबाबा तिला घरी घेऊन गेले, तर भैरूबाबांचा हात सुद्धा तिच्या डोक्यावरून हिरावला गेला. मग सावित्री आणि पूजाने तिला खूप त्रास दिला. कृष्णाने शेतात कष्ट केली आणि मग शेवटी नाईलाजाने का होईना दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न झालं. पण लग्नानंतर सुद्धा दुष्यंतने तिला स्वीकारलं नाही. आणि आता मात्र कृष्णाचा चांगुलपणा, कृष्णाचं प्रेम हे दुष्यंतला समजलंय आणि दुष्यंतने चक्क बायको म्हणून तिचा स्वीकार केलाय. पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने कृष्णाच्या भांगेत कुंकू भरलं, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि खरं सांगायचं तर कृष्णाबरोबर त्याने लग्नच केलंय आणि कृष्णाचा बायको म्हणून स्वतःच्या मनाने स्वीकार केलाय. त्यामुळे आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सुरुवातीला तर हे झालं आणि मग त्यानंतर कृष्णाच्या वाढदिवसाची तयारी दुष्यंतने केली. दुष्यंतने तिला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. मग दुष्यंत काय सरप्राईज देणार आहे हे तर पुढील एपिसोडमध्ये दाखवण्यात येणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आढळरावाने दिलेल्या आयडियाप्रमाणे दुष्यंत चक्क कृष्णासाठी पोपटी बनवण्याचं ठरवणार. आता हे पोपटी प्रकरण नेमकं आहे तरी काय हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेलच. कदाचित कोल्हापूरच्या लोकांना हे माहीत असेल की हे पोपटी प्रकरण नेमकं काय आहे आणि पोपटी कशाला म्हणतात. नक्कीच कृष्णाला हे आवडत असेल, कारण दुष्यंत हा आपल्या काही माणसांना कामाला लावणार आणि त्यांच्याकडून एक पदार्थ बनवून घेणार. आढळराव, बंब्या हे सगळं पाहत असतील. दुष्यंत चक्क स्वतःच्या हाताने ही पोपटी बनवणार आहे. म्हणजेच हा कृष्णाचा एखादा आवडता पदार्थ असेल. आणि एवढंच नाही, कृष्णासाठी आवडता पदार्थ बनवल्यानंतर दुष्यंत हा चक्क चिखल करणार आणि स्वतःच्या हातात हँडग्लोव्ज घालून कृष्णासाठी मातीचं काहीतरी बनवणार. मग जसं भैरूबाबा लहानपणी कृष्णासाठी मातीचे बाहुला आणि बाहुली बनवायचे, तसंच दुष्यंत सुद्धा कृष्णासाठी मातीचे बाहुला आणि बाहुली बनवणार आहे का आणि कृष्णाला सरप्राईज देणार आहे का? कारण कृष्णाला तेच आवडतं. ज्या दुष्यंतला मातीचा, चिखलाचा तिटकार आहे, तो चक्क कृष्णासाठी हे मातीचे बाहुला आणि बाहुला बनवणार आहे, तिच्यासाठी पोपटी बनवणार आहे. आणि जेव्हा हे कृष्णाला समजेल तेव्हा तिला अत्यानंद होईल, एवढं मात्र नक्की. हे तर झालं दुष्यंत आणि कृष्णाचं सरप्राईज. पण आपल्या व्हिलनचं काय, म्हणजेच बाळजाबाईचं काय?
बाळजाबाई जी कालपर्यंत खूप खुश होती की कृष्णा तू देवी आहे, तू माझ्या मुलाला वाचवलं, त्याचा जीव वाचवला, त्या बाळजाबाईचं खरं रूप हे पुन्हा एकदा बाहेर येणारे आणि मैनावती ते जागृत करणारे. हे सगळं पाहून की दुष्यंत हा कृष्णाच्या वाढदिवसाची जंगी तयारी करतोय, मैनावती लगेच बाळजाबाईला चुगली करणार की बाळजाबाई तुम्हाला माहितीये का आपल्या वाड्याबाहेर काय होतंय, तुमचा ल्योक त्याच्या बायकोच्या पूर्ण आहारी गेलाय आणि तिच्या वाढदिवसाची जंगी तयारी करतोय, स्वतःच्या हाताने जेवण काय बनवतोय, मातीची भांडी काय बनवतोय आणि तुम्ही बसा इथेच, तुमची ती सून तुमच्या मुलाला तुमच्या नाकाखालून उडवून नेईल आणि तुम्ही पाहतच राहाल. हे ऐकून बाळजाबाईचा खूप जळफाट होईल आणि आपली व्हिलनबाई जागी होईल आणि ती म्हणेल ती कृष्णा माझ्या डोक्यावर बसायला लागली, माझ्या मुलाचा जीव वाचवला म्हणजे मी तिला स्वीकारलं असं होत नाही, तू आता पाहतच राहा मी त्यांच्या आनंदाचा कसा इस्कोट करते, त्यांच्या आनंदावर कसं विरजण टाकते. म्हणजे एकूणच बाळजाबाई ही दुष्यंत आणि कृष्णा यांचं जे प्लॅनिंग आहे, दुष्यंत कृष्णाला जो सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतोय तो हाणून पाडणार आहे. पण कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचा राग करत असतो तेव्हा त्या व्यक्तीला दुखावण्याच्या नादात आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला सुद्धा दुखावतो, हेच आपल्याला कळत नाही. आणि बाळजाबाईला सुद्धा तेच कळत नाहीये की दुष्यंतला आता कृष्णा आवडू लागली आणि दुष्यंत कृष्णासाठी जे काही करतोय ते प्रेमाने करतोय. जर बाळजाबाईने त्याचा प्लॅन हाणून पाडला तर फक्त कृष्णाला दुःख नाही होणार आहे, तर दुष्यंत सुद्धा दुःखी होईल. आणि मी दुष्यंतवर खूप प्रेम करते, दुष्यंत माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे असं म्हणणारी बाळजाबाई स्वतःच्या मुलाला दुःखी करणारे, त्याचंच मन दुखावणारे हे तिला समजत नाहीये. तर मैत्रिणींनो, बाळजाबाईने काही जरी केलं तरी सुद्धा दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं हे सरप्राईज खूपच भारी होईल, कारण देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात आणि आजपर्यंत बाळजाबाईने जे काही प्लॅन केलेत ते सगळे फ्लॉप झालेत. त्यामुळे तिचा हा प्लॅन सुद्धा नक्कीच फ्लॉप होईल आणि दुष्यंतला कृष्णाला जे सरप्राईज द्यायचंय ते पूर्णपणे हिट होईल, यशस्वी होईल एवढं मात्र नक्की. एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत जे काही ट्विस्ट येत आहे ना ते पाहायला खूपच मजा येते. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या नात्याला नव्याने सुरुवात झाली आहे आणि हळूहळू या दोघांचा रोमांस सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि दुष्यंत हा कृष्णाला पूर्णपणे स्वतःची बायको म्हणून स्वीकारेल एवढं मात्र नक्की. पण त्याच्या आधी दुष्यंत हा कृष्णाचा वाढदिवस कसा साजरा करतोय ते पाहायला मजा येईल. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं हे नवीन सुरू झालेलं फुललेलं नातं पाहण्यासाठी, कृष्णाचा वाढदिवस पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.